तुम्हाला पण नवीन गाय खरेदी करायचंय तर बघा, नवीन गाय खरेदी करताना आपण गायची निवड कशा पद्धतीनं करायची आणि त्याच्यामध्ये त्या गायी आपण काय काय बघितलं पाहिजे, तर याच्या संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. गाय कशी निवडायची आणि कशी घ्यायची ती आपल्या व्यवसायासाठी. तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. तर बघा, नमस्कार मंडळी, मी अर्चना गुंडे, साईगंगा डेअरी फार्म मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण गाय निवडण्याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला, गाय कशी निवडायची ते बघू आपण. तर बघा, जनावर खरेदी करताना विशेषतः त्यांची जात आणि दूध क्षमतेवर निवडायचे. तर मग आता आपण जात आणि दूध क्षमता, आता आपण एखाद्या गोठ्यात गेलं किंवा आता जर बाजारात गेलं तर समजत नाही, पण आपण गोठ्यात जर गेलो तर आपल्याला तिथलं कळते की बाबा त्यांच्या गायींच्या वरून लक्षात येते की बाबा ही पण गाय कशी असते ती. तर बघा, दुधाचे सर्वाधिक उत्पन्न हे पहिल्या 5 वेतामध्येच मिळते. म्हणून निवड करताना पहिल्या किंवा दुसऱ्या वेताची गुरे निवडावीत आणि वेताच्या 1 महिन्यानंतरची असावीत. आणि जर समजा आपल्याला मांडीवर घ्यायची तर ते आपण दिवसातलीच घेतो, पण जर आपल्याला दुधावर घ्यायची असली तर तुम्ही ते धारा काढून एक गाईचं दूध किती आहे सरासरी त्या अंदाजावर आपण घेतो. तर गाय बघा, शांत, कोणालाही धार काढणारी असावी आणि शक्यतो ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात आपण गाय खरेदी करावी. आणि दुधाचे सर्वाधिक उत्पादन वेताच्या 90 दिवसात मिळते. म्हणजे आपण गाय खरेदी केली तर ते 3 महिने तिचं उत्पन्न आपल्याला सुरुवातीचं दूध हे चांगलं मिळत असते. आणि तिचा बांधा बघा, स्वभाव तर शांत स्वभाव सोबत सुडोल बांधा, ती धष्टपुष्ट असावी, शरीराला नेटकी बांधणी, चांगली आकर्षक चाल असावी गायीची पण. तर तिचे डोळे बघा, असे गायींचे डोळे चमकदार असावे, मान बारीक असावी आणि गायीची जी कास असते ती अशी पोटाला व्यवस्थित घट्ट चिकटलेली असावी. म्हणजे कासेच्या आणि त्या त्वचेवर शिरांचे आपण कास बघणार आहे गायीची आपण निवड करताना, तर ती कास अशी फार लोंबकळतेली अशी पण नको. तर ती दोन्ही पायात बरोबर तिच्या पोटाला चिकटलेली आणि त्याच्या कासेवर असं शिरांचे, आपल्या दुधाच्या ज्या शिरा दिसतात त्याची अशी जाळी, त्याचं जाळं दिसायला पाहिजे असं निवड करा. गाईचं कसं असते, तिचं केस आणि कातडी सुद्धा बघायचं असते आपण. तिचे केस बघा, तिच्या अंगावरचे मऊ आणि असे चकचकीत असावेत. पण तिचे गाईचे डोळे बघा आणि तिचा नाकपुड्यांचा, गायींच्या नाकपुड्या सुद्धा बघितल्या पाहिजेत, कारण की ते नाकपुड्यांचा भाग ओलसर आहे का नाही तो पण बघायला पाहिजे, कारण की तो नेहमी ओलसरच असावा. तर तिचे सड बघितले आपण, ते समान आकाराचे, समान अंतरावर असावेत. गाईचे डोके बघा, प्रमाणशीर, पाठ सरळ रुंद असावी, पुठ्ठे लांब रुंद आणि विस्तृत असावेत. शरीराचा आकार बघता गाईचा बघा, मोठा आणि मागील भाग मोठा आणि पुढला भाग हा निमुळता पाहिजे, म्हणजे मान थोडी बारीक पाहिजे, छाती रुंद घेरदार पाहिजे, 2 पायात छातीजवळ योग्य व भरपूर अंतर असावे. आणि त्याच्यामुळे काय, जे रुंद छाती असल्यामुळं तिचं हृदय आणि फुफ्फुसे हे चांगली असतात, त्याचं चांगले कार्यक्षम करतात. मग श्वासोश्वासासाठी सुद्धा रक्ताभिसरण उत्तम असते. ज्या गाईचं पुढचे छातीचा भाग हा रुंद असते तर त्याची आणि तिचे खुरे बघायचे बघा, खाली 4 पायांचे खुरे समतोल पाहिजेत, रुंद सपाट. आपल्या भारतीय जातीच्या जनावरात शक्यतो काळे खुरे असावेत, खुरे वाढलेले सुद्धा नसावेत. जनावरांची निवड करता त्यांची शारीरिक गुणांक बघायचा. दुधाळ गायी मागील 3 वरगड्या नेहमी उघड्या असावेत. जर त्याच्यापेक्षा जास्त वरगड्या दिसत असल्यास ते जनावर कुपोषित आहे. आणि जर कमी वरगड्या दिसल्यास तर त्या जनावर त्याला मिळणाऱ्या आहाराचे रूपांतर कातडीतच गेलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही बरगड्या बघितला तर जर 3च, शक्यतो 2-3 रिकाम्या असाव्यात, तर जर पूर्ण बरगड्या दिसतच नसेल तर त्याची मग कातडीच वाढलेलं आहे, जिनं जे खाल्लेलं आहे तिचं ती चरबीचं रूपांतर जास्त झालेलं आहे असं होतंय त्याचं. आणि चटकन नजरेत भरतात तसली जनावरे, पण मग परंतु त्या जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी असण्याची शक्यता असते. तर बघा, फक्त जर रंगावरून गाय खरेदी करत असाल तर फक्त रंगाचाच वरून गाय खरेदी करणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळं त्या गायीचा रंग फक्त न बघता त्याची कास, गायीची कास कशी आहे, त्याची सड कशी आहे, तिची उंची, तिची पाठ कशी आहे, मान, डोळे, तिची नाक, ह्या पूर्ण गायीचं निरीक्षण करून गाय खरेदी करा. आणि व्हिडिओ आवडल्यास, माहिती आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन व्हिडिओ माहितीसाठी. तर धन्यवाद.